नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बाळांनो. आज आपण मार्च 2023 म्हणजे मार्च 2023 सालची प्रश्नपत्रिका सोडवण्यास घेतलेली आहे. गणित भाग 1 ची अतिशय सोपी आहे बाळांनो, कारण आपल्या जवळजवळ या पकडून तीन प्रश्नपत्रिका आपल्या सोडवून झालेल्या आहेत. 24 ची सोडवलेली आहे, त्यानंतर 25 ची सोडवलेली आहे आणि आता ही 23 ची सोडवत आहोत. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करत चला, शेअर करा आणि बाळांनो माझा व्हिडिओ तुमच्याजवळ पटकन पोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला मग बघा, काय पहिला क्वेश्चन कसा असतो. रिकाम्या जागा 4 मार्कासाठी 4 रिकाम्या जागा दिलेल्या असतात. त्याची वर्णाक्षर फक्त उत्तरामध्ये लिहायची असतात, परंतु आपल्याला इथं समजावून घेण्यामध्ये थोडासा वेळ लागतो व्हिडिओ बनवताना. चला बघा, पहिला प्रश्न काय आहे. प्रश्न 1 ला पहिला आकडा काय दिलेला आहे. 4x अधिक 5y 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी काय सांगितलेलं आहे. x बरोबर 1 असताना y बरोबर किती किंवा y बरोबर किती लिहिले किंवा y ची किंमत काढा. आता इथं यांनी हे दिलेत. a बरोबर 4 दिलेला आहे, b बरोबर 3, c बरोबर दिलेला आहे 2 आणि d बरोबर काय दिलेला आहे -3. बघा इथं सोडवूया आपण, नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4x अधिक 5y बरोबर 19 दिलेला आहे. x बरोबर इथे 1 ठेवायचं आहे. 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19. 4 एके 4 5y बरोबर 19 म्हणून 5y बरोबर 19 वजा 4. 5y बरोबर 9 4 गेले किती उरले 15 म्हणून y बरोबर 15 भागिले 5. 5 त्रिक 15. 3 कुठं आहे आहे का इथं. उत्तराला आपण काय करूया, तिथंच ब्लॉक करून घ्यायचं. उत्तर काय येईल 3 आहे ना. सोपं बाळांनो, कळालं ना. चला तर मग हे कच्च तुम्हाला दिलेलं आहे. पुढे बघा, प्रश्न दुसरा सोडवूया आपण. दुसरा विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. दुसरा आकडा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. कोणते वर्ग समीकरण नाही असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. ए आकडा आहे x वर्ग अधिक 4x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग. बी आकडा दिलेला आहे x वर्ग बरोबर 4x. सी आकडा दिलेला आहे 5x बरोबर 90 आणि डी आकडा दिलेला आहे 2x वजा x वर्ग बरोबर x वर्ग अधिक 5. त्यांनी काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही विचारलेलं आहे. हे वर्ग समीकरण नाही, कारण हे कसं तयार होतं बघा, x वर्ग वजा 4x बरोबर 0 तयार होतं. हे कसं तयार होतं 5x वर्ग वजा 90. इथं 0x घेऊन आपण हे समीकरण तयार झालं. पुन्हा हे x वर्ग इकडे आणला म्हणजे इथं 2x ठेवूया. हे x वर्ग तिकडे नेला, अधिक x वर्ग अधिक x वर्ग अधिक 5 राहिला. x वर्ग 2x बरोबर हे x वर्ग 2x वर्ग झाले अधिक 5 म्हणून हे 2x वर्ग हे तिकडे नेले वजा 2x अधिक 5 बरोबर 0 झाले का. इथं मात्र काय होतंय बघा, हे x वर्ग निघून जाते. इथं 4x बरोबर 11 राहते. याचा अर्थ कोणतं वर्ग समीकरण नाही. मग इथं पहिलं हे वर्ग समीकरण काय आहे नाही. हे वर्ग समीकरण नाही, ए आकडा येतोय. कळालं ना आता पहिल्याचं उत्तर तुम्हाला. चला तर मग पुढे जाऊया आपण.
हे सोडवलेलं तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो. पुढचा आहे तिसरा आकडा. काय दिलेला आहे बघा. एका अंकगणिती श्रेणीसाठी एका अंकगणिती श्रेणीसाठी एका अंकगणिती श्रेणीसाठी ए बरोबर 3.5, डी बरोबर 0, तर TN बरोबर किती असं विचारलेलं आहे. त्यांनी ए आकडा काय दिलेला आहे बघा. इथं ए आकडा दिलेला आहे 0, बी आकडा दिलेला आहे 3.5, सी आकडा दिलेला आहे 103.5 आणि डी आकडा दिलेला आहे 104.5. बघा ए म्हणजे काय असतं रे बाळांनो. T1 असतं बरोबर का. तर TN काढताना काय करतो. TN बरोबर ए अधिक सूत्र कसं आहे आपलं. N वजा 1 कंसाच्या बाहेर डी. इथं डी ची किंमत दिलेली आहे. TN काढायचं आहे. N काय त्यांनी दिलेलंच नाही. तर TN काढण्यासाठी काय करणार आपण. ए ची किंमत किती भरायची 3.5 कंसात काय येणार अधिक N वजा 1. डी ची किंमत किती भरायची आहे 0. याला हा गुणाकार म्हणजे याची किंमत किती येणार आहे 0. म्हणजे TN बरोबर काय येणार. कोणत्याही संख्येने गुणलं तर काय येणार आहे 0. म्हणून इथं काही असू दे. TN बरोबर किती आलं 3.5. 3.5 याच्यामध्ये कुठं आहे 3.5. हा बी आकडा आहे. कळालं ना. चला तर मग पुढे जाऊया. पुढचा 4 आकडं. कारण 4 आकडे इथं दिलेले असतात. आपल्याला 4च्या 4 सोडवायचे असतात. 4 मार्क्स मिळवायचे असतात. सोपे असतात. जर काय दिले. जर नंबर ऑफ ए आणि आतापर्यंत सोडवून दिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ याच प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे तुमचं प्रॅक्टिस अतिशय चांगलं झालेलं आहे. त्यानंतर संभाव्यता ए बरोबर दिलेला आहे 1/5. तर नंबर ऑफ यस म्हणजे नमुना अवकाश बरोबर किती विचारलेला आहे. इथं ए आकडा काय दिलेला आहे बघा. त्यांनी 10, बी आकडा दिलेला आहे 5/2, सी आकडा दिलेला आहे 2/5 आणि डी आकडा दिलेला आहे 1/3. बघा आता शोधून काढूया. आपण लिहितो कसं बरं. प्रॉबॅबिलिटी ए बरोबर इथं सोडूया. प्रॉबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस असं लिहितो आपण. नंबर ऑफ ए ची किंमत किती आहे 2. नंबर ऑफ यस काढायची आणि खर्चे दिलेले आहेत. प्रॉबॅबिलिटी ए किती दिलेला आहे 1/5. काय करायचं आता तिरकस गुणाकार करूया. नंबर ऑफ यस बरोबर 2 गुणिले 5 म्हणून नंबर ऑफ यस बरोबर 5 दुनी 10 आहेत का इथं 10. आणि हेच गणित याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेलं होतं. आहे की नाही सोपं बाळांनो. किती सोपं आहे सांगा मला. किंवा हे इकडं एकच मिनिट इथं काहीतरी प्रॉब्लेम घोळ होतोय आपला. किती दिलेला आहे 1/5. इथं नंबर ऑफ यस घेऊया. बघूया एकच मिनिट बाळांनो. नंबर ऑफ यस इथं घेऊया. नंबर ऑफ यस इथं घेतलं आणि असं बदलता येतं. प्रॉबॅबिलिटी ए बरोबर नंबर ऑफ ए बरोबर किती आहे. नंबर ऑफ ए बरोबर आपल्याला किती दिलेला आहे 2 छेद प्रॉबॅबिलिटी 1/5 बरोबरच येते. ते 2 गुणिले 5/1 बरोबर येते. कसं जरी केलं तर किती येते 10च येते. याचा अर्थ ते बरोबर आहे. चला मग आता क्वेश्चन बी दिलेला असतो. क्वेश्चन बी मध्ये काय दिलेला आहे बघा. क्वेश्चन बी दिलेला आहे खालील उपप्रश्न सोडवा. हा पण फार महत्वाचा असतो. हा प्रश्न किती मार्काचा असतो 1 मार्कासाठीच एक हे दिलेलं असतं.
आपल्याला अतिशय सोपं असतं आणि बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये एकसारखेच क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी. काय विचारलेलं आहे? खालील प्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न सोडवा असा प्रश्न दिलेला आहे बाळांनो. बघा, पहिला आकडा काय दिलेला आहे? खालील निश्चयकांची किंमत काढा. पहिला आकडा दिलेला आहे. खालील निश्चयकाची किंमत काढा असं विचारलेलं आहे. निश्चय कसा दिलेला आहे माहितीये का? असं केलेलं आहे 4, 3 आणि 2 आणि 7 असं दिलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा होतोय, उत्तर सोडवताना बघा, इथं केवळ मूल्य चिन्हात इथं 4, 3, 2 आणि 7 याचा अर्थ असा होतोय. हे असं मांडून घ्यावं लागणार. त्यानंतर यांचा गुणाकार 4 गुणिले 7 वजा 3 गुणिले 2, 7 चौक 28 वजा 6 म्हणजे इथं काय राहिले? 22. याला काय म्हणायचं? निश्चयकाची किंमत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? डिटर्मिनंट डी बरोबर आहे की नाही? 22 आहे की नाही? सोपं बाळांनो का अवघड आहे? चला तर मग क्वेश्चन नंबर 2 बघूया. याच्यामधला दुसरं काय दिलेलं आहे बघूया. पहिला क्वेश्चन निश्चयकाची किंमत काढा असा होता. क्वेश्चन नंबर 2 आहे पुढील अंकगणिती श्रेणीतील सामायिक फरक काढा. यातला दुसरा आकडा पुढील अंकगणिती श्रेणीतील सामायिक काय करा? फरक काढा. म्हणजे काय काढतो आपण? डिफरन्स डी काढतो बरोबर का? काय दिलेलं आहे? 2, 4, 6 आणि 8 असे दिलेले आहेत अंक. मग कसं काढतो उत्तर? चला बघू. हे T1 बरोबर A बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 8. मग डिफरन्स बरोबर काय करतो? T2 मायनस T1. T2 मायनस T1 किती आहे? 4 वजा 2 बरोबर 2 येतं. म्हणजे फरक 2 आहे. अजून एक काढून बघूया. D बरोबर T3 मायनस T2 करूया. म्हणजे 6 वजा 4 किती आला? 2. म्हणजे समान येतोय अर्थात. म्हणून म्हणायचं सामायिक फरक किती आहे? सामायिक फरक D बरोबर 2. एवढ्यासाठी 1 मार्क्स मिळून जाणार आहे आपल्याला. आहे की नाही सोपं बाळांनो? अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. हे फक्त लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्ही उत्तरपत्रिका सोडवू शकताय. इतकी प्रॅक्टिस होऊन जाते. चला बघा दुसरं गणित आता तिसरं गणित सॉरी काय विचारलेलं आहे बघा. हे तर किती सोपं आहे. एका वस्तूवरील CGST चा दर किती आहे? 9% असेल तर SGST चा दर किती? असा प्रश्न विचारलेला आहे बघा. उत्तर सोडव. हे दोन्हीचा दर एकच. काय म्हणायचं? CGST चा दर बरोबर SGST चा दर. म्हणून SGST बरोबर किती येणार आहे? तर 9%. किती सोपं आहे बघा. चला मग ह्याच्यातलं चौथं गणित काय विचारलेलं आहे? चौथं गणित विचारलेलं आहे एक नाणे फेकले असता
एक नाणे फेकले असता नमुना अवकाश, नमुना अवकाश, एक नाणे फेकले असता नमुना अवकाश यस लिहा असं सांगितलेलं आहे. यस लिहा. तुम्हाला माहितीये एक जर नाणे फेकले असता काय येणार उत्तर? एक नाणे फेकले असता येणार एच आणि टी, बरोबर का? यस बरोबर, म्हणजेच नंबर ऑफ यस बरोबर किती आले? 2. इतकं हे सगळं सोपं आहे बाळांनो. अभ्यास करा, प्रॅक्टिस. प्रश्नपत्रिका माझ्या बरोबर सोडवत चला, प्रॅक्टिस भरपूर होत जाईल आणि चांगले मार्क्स तुम्हाला मिळून जातील. थँक्यू बाळांनो.